जालन्यात लाकूड माफियांचे राज, नीता गुंजाळ मॅडमची शिस्त गेली कुठे? पुरावे देऊनही कारवाईची शून्य प्रगती. स्वतःला अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून मिरविणाऱ्या वन अधिकारी नीता फुले गुंजाळ यांच्या नाकाखाली अवैध वृक्षतोडीचा आणि लाकूड तस्करीचा काळा बाजार खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणाचे ठोस पुरावे देऊनही कारवाईच्या नावाखाली फक्त शून्य प्रगती दिसत असल्याने नीता फुले गुंजाळ यांचे या लाकूड माफियांवर नेमके कोणते आशीर्वाद आहेत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील अनेक सॉ मिलमध्ये अवैधरित्या तोडलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावली जात आहे. लिंबाची आणि आंब्याची झाडे जी पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत त्यांची कत्तल करून लाकूड माफिया आपले खिसे भरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील मिल्स संशयाच्या भोवऱ्यात आहेत: पटेल सॉ मिल, उम्या सॉ मिल, दुर्गा सॉ मिल, विश्वकर्मा सॉ मिल, गणेश सॉ मिल. लकडकोड परिसरातील गुप्त यंत्रणा वृक्षतोड या सर्व मशिनरींमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड करून आणलेले लाकूड दिवसाढवळ्या पोहोचवले जात आहेत. या संदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यासह तक्रारी करूनही वन विभागाने अद्याप साधी चौकशीही केलेली नाही. नीता फुले गुंजाळ कर्तव्य दक्षता की अर्थपूर्ण डोळेझाक. वन अधिकारी नीता फुले गुंजाळ या जेव्हापासून या पदावर कार्यरत आहेत तेव्हापासून त्यांनी आपली प्रतिमा एक कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून निर्माण केली आहे. मात्र प्रत्यक्षात चित्र उलटे दिसत आहे. लाकूड माफिया जेव्हा पर्यावरणाचे लचके तोडत आहेत तेव्हा मॅडमची ही शिस्त नक्की गेली कुठे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. जर पुरावे देऊनही कारवाई होत नसेल तर यामागचे गौडबंगाल काय? लाकूड माफियांचे खिसे भरताना वन विभागाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे. याची जबाबदारी नीता फुले गुंजाळ स्वीकारणार का, की या अर्थपूर्ण व्यवहारात प्रशासनाचे हात ओले झाले आहेत? पर्यावरणाची होते कत्तल. एकीकडे सरकार वृक्षारोपणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच हिरवेगार निसर्ग ओरबडले जात आहे. लकडकोड परिसर आणि आजूबाजूच्या शेतातील लिंबू आणि आंब्यांची झाडे रातोरात गायब होत आहेत. या अवैध मिल मालकांवर तात्काळ धाडी टाकून येथील माल जप्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आम्ही पुराव्यासह बातमी केली आहे, पण अधिकारी केवळ आश्वासने देतात. प्रत्यक्षात मिलमध्ये लाकूड उतरवले जातच आहे. नीता गुंजाळ फुले यांनी यावर उत्तर दिलेच पाहिजे. यंत्रणा हतबल की सामील? इतके मोठे रॅकेट सुरू असताना वन विभागाचे खबऱ्यांचे जाळे काय करत आहेत? विलंब कोणासाठी? पुरावे दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यास की आणि मिल्सवर धाडी टाकण्यास टाळाटाळ का होत आहे? पारदर्शकता कुठे आहे? नीता फुले गुंजाळ या प्रकरणात पारदर्शक चौकशी करणार की बड्या हितसंबंधांना वाचविण्यासाठी स्वतःची प्रतिमा पणाला लावणार? आगामी काळात जर या मिल मालकांवर आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली नाही तर वन विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक संस्थांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, जलजला न्यूज, जालना.